नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच चटपटीत चमचमीत असा नाश्ता बनवतोय. तर यासाठी इथे मी 1.5 कप रवा घेतलाय. जो जाड रवा आपण उपम्यासाठी वापरतो तोच इथे मी घेतलाय. आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबट घ्यायचं आहे. इथे आता मी त्याच दह्याच्या कपाने 1 कप पाणी घेतलंय. त्यातलं अर्धं घातलं. मिक्स करून घेऊया. तर इथे सगळं 1 कप पाणी मी घातलं. मिक्स करून यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. हे मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अजूनही घट्ट आहे त्यामुळे इथे मी आणखी पाव कप पाणी घातलंय. तर हे पाहू शकता असं आहे. इतपत आपल्याला हे घट्ट हवं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे हा रवा छान फुलेल. तोपर्यंत या रेसिपीमध्ये घालण्यासाठी आपण चटणी तयार करूया. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये एक छोट्या आकाराची शिमला मिरची तुकडे करून घालायची आहे. शिमला मिरची चटणीला छान हिरवा रंग यावा यासाठी इथे मी घेतली आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. कढीपत्ता घातला आहे. थोडंसं आलं घातलं आहे. यानंतर एक लसणाची पाकळी घातली इथे मी. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. 1 चमचा इथे मी कच्चे शेंगदाणे घालते. यानंतर 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली आहे. थोडीशी चिंच घालायची आंबटपणासाठी. याऐवजी तुम्ही 1 चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे जास्त पाणी घालायचं नाही आहे. आपल्याला ही घट्टसर चटणी हवी आहे. चटणी इथे पहा मी वाटून घेतली आहे. आता ही बाजूला ठेवूया आणि आपण जो रवा भिजत ठेवला होता तो पाहूया. रवा छान फुलला आहे. दही आणि पाणी ॲब्झॉर्ब केलं आणि हे घट्ट झालं आहे. तर आधी आता हे आपण छान असं फेटून घेऊया. असं फेटल्यामुळे रवा, दही आणि पाणी हे छान असं एकजीव होईल आणि रवासुद्धा हलका होईल. हे 3 मिनटं मी छान असं फेटून घेतलं. याबरोबरच मी यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलं आहे. इथे आता मी आणखी 2 चमचे पाणी घालून हे थोडंसं असं सैल करून घेतलं. आता हे जे पीठ आहे हे आपण 3 भागांमध्ये डिवाइड करणार आहोत. तर इथे मी आणखी 2 बाउल घेतलेत. तर याच्यातले 2-2 चमचे या छोट्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. या 2 बाउलमध्ये पहा थोडंसं जास्त मी घेते 2-2 चमचे आणि जो मोठा बाउल आहे त्यामध्ये थोडं कमी ठेवायचं आहे. 1 ते 1.5 चमचा पीठ ठेवायचं आहे. हे मी असं 3 भागांमध्ये डिवाइड करून घेतलं. आता जो मोठा बाउल आहे ज्यामध्ये आपण थोडंसं कमी मिश्रण घेतलं होतं त्यामध्ये तयार चटणी घालायची आहे. सगळी चटणी इथे मी काढून घेतली. मिक्स करून घेऊया. तर हे पीठ आता तयार आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया. इथे आता मी वाट्या घेतल्यात. या तेलाने ग्रीस करून घ्यायच्यात. इथे या 4ही वाट्या तेलाने ग्रीस करून घेतल्या. याबरोबरच इथे मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. साधारण 1 ग्लास पाणी घातलं आहे आणि यामध्ये अशी मी हा स्टँड उलटा करून ठेवला आहे. तुम्ही एखादी प्लेट किंवा वाटी ठेवू शकता. यावरती अशी एक प्लेट ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आता हे पाणी आपण असंच गरम करत ठेवून देऊया. पाणी गरम होतं आहे. आता इथे मी हे जे 3 बाउल आहेत त्यातला 1 बाउल घेतला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं वरती आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता ज्या आपल्या वाट्या आपण ग्रीस करून ठेवल्या होत्या त्यामध्ये प्रत्येक वाटीमध्ये 2-2 चमचे हे तयार मिश्रण घालायचं आहे.
आता हे आपण वाफवण्यासाठी ठेवूया. तर इथे पाणी गरम झालं आहे. या प्लेटमध्ये या वाट्या ठेवायच्या आहेत आणि आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर इथे साधारण 3 मिनटं झालेत आणि पाहू शकता हे आता घट्ट झालं थोडंसं. आता जो आपण चटणी घातलेलं मिश्रण होतं त्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलं, थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं. आता हा चटणी घातलेल्या मिश्रणाचा जो लेयर आहे तो आपण वाट्यांमध्ये घालायचा आहे. तर पुन्हा इथे आता 2 चमचे मिश्रण प्रत्येक वाटीमध्ये घालायचं आहे. तर या मधल्या लेअरमुळे आपल्या ह्या रेसिपीला खूपच मस्त चव येते. झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनटं वाफवून घेऊया. तर इथे 3 मिनटं झाली आहेत. आता यावरती तिसरा लेयर घालायचा आहे. तर आपला जो तिसरा बाउल होता त्यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलं, त्यावरती पाणी घातलं आणि मिक्स करून घेऊया. आता हा तिसरा लेयर द्यायचा आहे. यावरती आता थोडंसं लाल तिखट मी पसरवते, फक्त आपली रेसिपी दिसायला छान दिसावी म्हणून. आता झाकण ठेवून पुन्हा हे 2 ते 3 मिनटं आपण वाफवून घेऊ. तुम्हाला जर इनो घालायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी बेकिंग सोडासुद्धा घालू शकता. अर्ध्या चमच्याच्या ऐवजी तुम्हाला पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. इनोच्या अर्धा बेकिंग सोडा तुम्हाला प्रत्येक वेळी घालायचा आहे. तर आता हा ढोकळा आपण थंड करून घेऊया. तर हा आपला सँडविच ढोकळा तयार आहे. आता आपण पूर्ण थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचा आहे. तर आधी याच्या कडा सोडून घ्यायच्यात आणि पहा अगदी अलगद हा निघून येतो. तर याच्या लेयर्स तुम्ही पाहू शकता, अगदी मस्त जाळी आले आणि अगदी हलका फुलका झाला आहे आणि लेयर्ससुद्धा खूप मस्त आलेत. तर तुम्ही असाच हा नाश्ता टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता. याबरोबर चटणीची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही. पण आज आपण याला छान अशी फोडणी देणार आहोत. तर फोडणी देण्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. पाव चमचा हिंग घातला आणि यानंतर अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. परतून घेऊया. आता यावरती आपला तयार ढोकळा घालायचा आहे आणि आता दोन्ही बाजूने छान याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर यामुळे पहा रेसिपी दिसायला सुद्धा खूप मस्त दिसते, त्याबरोबर चवसुद्धा खूप मस्त येईल. इनो घातल्यानंतर सगळ्या पिठाचा तुम्हाला एकत्रच ढोकळा बनवून घ्यायचा आहे. मी 2 कढईमध्ये सगळ्या पिठाचे ढोकळे बनवून घेतलेत. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. इथे मी आता टोमॅटो केचप आणि चटणीबरोबर हे सर्व केलं आहे. तर ही मस्त अशी आपली सँडविच ढोकळ्याची रेसिपी तयार आहे. अगदी चटपटीत आणि मस्त चमचमीत असा नाश्ता आहे. तर इथे मी तुम्हाला एक कट करून दाखवते. पाहूनच तुम्हाला कळत असेल हे किती सॉफ्ट आहे. याचे लेअरसुद्धा पहा किती मस्त आलेत आणि मधल्या लेअरमुळे याला खूपच छान चव येते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.